भागादिरंगा सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. 14वा अध्याय वाचतोय आपण. विविध उपक्रमणीय अध्याय. राईट. तर त्यातले थोडेफार श्लोक आपले झालेले होते. उपक्रम्यसे हि द्विधैव उपक्रमो मतः एकः सन्तर्पणस्तत्र द्वितीयश्चापतर्पणः गृहणोल्लङ्घनश्चेति तत्पर्यायावुदाहृतौ गृहणं यद्बृहत्वाय लङ्घनं लाघवाय यत् देहस्य भवतः प्रायो भौमापमितरच्यते स्नेहनं रूक्षणं कर्म स्वेदनं स्तम्भनं च यत् भूतानां तदपि द्वैतात् द्वितयन्नातिवर्तने शोधनं शमनं चेति द्विधा तत्रापि लङ्घनम् यत् ईरयेत् बहिर्दोषान् पंचधा शोधनं च तत् निरुहो वमनङ्काय शिरोरेकोऽस्त्र विसृतिः न शोधयति यद् दोषान् समानोद्दीरयत्यपि समीकरोति विषमान् शमनं तच्च सप्तधा. याच्यावरनं जे सप्तधा शमन आहे तर त्याचे तुम्हाला व्याख्या काढायला सांगितलेले होते. त्याच्यानंतर पाचनम दीपनम क्षुत्रुट व्यायामातपमारुताः गृहणं शमनं त्वेव वायोः पित्तानिलस्यच. आता इथपर्यंत आपलं झालेलं. त्याच्यानंतर बृहयेत व्याधी भैषज्य मध्यस्त्री शोककर्षितान् भाराध्वोर क्षतक्षीण रूक्ष दुर्बल वातलान् गर्भिणी सूतिका बाल वृद्धान् ग्रीष्मे परानपे. आता गृहयेत म्हणजे गृहण कोणाकोणाला द्यावं हे सांगतात. गृहण कोणाकोणाला द्यावं असं म्हणत असताना गृहयेत व्याधी भैषज्य मध्यस्त्री शोककर्षितान्. आता कोणाकोणाला गृहण द्यायचंय तर व्याधी कर्षितान् ही एक ओळ आपली झालेली होती मला वाटतं. व्याधी कर्षितान्, त्याच्यानंतर भैषज्य कर्षितान्, मध्य कर्षितान्, स्त्री कर्षितान्. म्हणजे ह्या सगळ्या कारणांमुळे ज्या ज्या लोकांचं किंवा ज्या ज्या रुग्णांचं कर्षण झालेलं आहे त्या सगळ्या लोकांना काय द्यायचं आहे तर गृहण द्यायचं आहे. आणि कोणाकोणाला तर भाराध्वोर क्षतक्षीण, भार अध्व उरक्षत क्षतक्षीण. भार नित्य जे भार उचलतात तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं देखील कर्षण होत असतं. म्हणजे ओझं वाहून देणारे लोक जे जे असतात ना तर त्यांना भार वाहून देणारे या पद्धतीने म्हटलं जातं. तो डोक्यावरून भारम शिरसा वहे हे आपण आधी बघितलेलं होतं. परंतु वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणजे आपण पोर्टर्स बघतो की ते भार उचलत असतात किंवा त्याच्याही पुढे जाऊन काही जॉब म्हणजे जॉब फ्लोर वरती काम करणारे लोक असतात. म्हणजे उत्तम कारागीर असून सुद्धा काही गोष्टी त्यांना जड उचलणं हा भाग करावाच लागत असतो. तर त्या पद्धतीनं भार, त्याच्यानंतर अध्व खूप जास्त चालणारे लोक, त्याच्यानंतर क्षतक्षीण ज्यांना क्षतक्षीण हा आजार झालेला आहे आणि वृक्ष दुर्बल वातलान जे ऑलरेडी वृक्षच आहेत म्हणजे प्रकृत्या वृक्ष काय म्हणू आपण वृक्षाच्या जंगल प्रदेशामध्ये राहतात आणि शिवाय ते स्वतः वृक्ष आहेत अशांचं सुद्धा गृहण करणं गरजेचं आहे. आणि दुर्बल जे एकदम बलहीन झालेले आहेत तर त्यांचं गृहण करायला हवं. आणि कोणाचं तर वातलाद्या सदा तुराहा असं म्हटलेलं आहे बरं. तो वातल आदी सदा आतुराहा म्हणजे वात प्रकृतीचे लोक, पित्त प्रकृतीचे लोक हे सगळे जे कोण आहेत ना किंवा कफ प्रकृतीचे सुद्धा ते आतुर आहेत नित्य. मग त्यातले जे वात प्रकृतीचे लोक आहेत तर त्यांचं नित्य गृहण करायला पाहिजे. मग नित्य गृहण का करायचं तर वात जो आहे ना तो जात्याचा पण बघतो की तत्र वृक्षो लघु शीत ह्या पद्धतीचा तो आहे. खरंच सूक्ष्मश्चलो अनिल हा वृक्ष आहे, लघु आहे, शीत आहे. मग त्याचं नेहमीच गृहण करणं हे गरजेचं राहतं. आणि म्हणून जे वात प्रकृतीचे लोक आहेत तर त्यांचं नित्य गृहण करावं. आणि कुणाचं गृहण करायचंय तर गर्भिणी सूतिका बाल वृद्धान ग्रीष्मी परानपे. गर्भिणी मग त्या गर्भिणीचं वजन सुरुवातीला अगदी 80 किलो असलं तरी सुद्धा तिला गृहणच देणं गरजेचं आहे.
कारण काय तर त्या वजनाला जरी वजन जरी जास्ती आहे असं असलं तरी सुद्धा गर्भिणी ह्या अवस्थेमध्ये तिला जास्त गृहणाची गरज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गर्भिणीला नेहमीच गृहण द्यायला हवं आहे. त्याच्यानंतर सुतिका. सुतिका जे आहे तर तिचं शरीर कसं आहे ते तर शून्यागारमिव असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ह्या सुतिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला नेहमीच गृहण द्यायला पाहिजे. मग गृहण देण्याचे प्रकार जे आहेत ना ते मात्र वेगवेगळे असतात बरं का. मग हे प्रकार कोणकोणते? मग काही वेळेला वादाचं शमन करण्यासाठी स्नेहन करणं हे सुद्धा गृहण आहे आणि काही वेळेला शतावरी धुळीकोळा अशी द्रव्य देणं हे सुद्धा गृहण आहे. मग अग्नी कसा आहे त्या गोष्टींवरती अवलंबून राहील. तर गर्भिणीचं गृहण हे वेगळं राहणार आणि सुतिकीचं गृहण हे वेगळं राहणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला गृहण करायचं असं म्हटल्यानंतर हे गृहण जे आहे ना तर त्याच्यामध्ये काही ठराविकच औषधं द्यायची असं नाहीये. तर वायूचं शमन करणं हे सुद्धा एक गृहण आहे. हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला गृहणाची व्याख्या सुद्धा वेगवेगळी करावी लागते. ज्या वेळेला गृहण करण्याचं म्हणजे गृह्य शरीर जे आहे ते वेगवेगळं आहे त्यावेळेला. सो गर्भिणी, सुतिका आणि त्यानंतर बाल. बाल जे आहेत त्यांचं सुद्धा नित्यगृहण करायचं. त्यांचे धातू वर्धमान आहेत आणि वृद्ध जे आहेत तर त्यांचे धातू क्षीयमान आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा नित्यगृहण करायला हवं. आणि वृद्धान ग्रीष्मे परानापी. ग्रीष्म ऋतूमध्ये इतर सर्वच लोकांचं गृहण करायला पाहिजे. मग ते कोणत्याही वयोगटाचे असो किंवा कोणत्याही प्रकृतीचे असो किंवा कोणत्याही अवस्थेमधले असो. तर ज्या वेळेला हे रुग्ण किंवा हे लोक ग्रीष्म ऋतूमध्ये आहेत तर ग्रीष्म ऋतूमध्ये नित्य गृहण केलं गेलं पाहिजे. मग ग्रीष्म ऋतूमध्ये गृहण करण्याचं कारण काय आहे तर तिथे वाताचा क्षय होत असतो आणि त्याच ठिकाणी जर का आपण शमन केलं गेलं वायूचं तर ते गृहण आहे आणि म्हणूनच ग्रीष्मामध्ये सर्वच लोकांचं गृहण करणं हे गरजेचं आहे. सो गर्भिणी, सुतिका, बाल, वृद्धान ग्रीष्मे परानपी. त्याच्यानंतर मांस क्षीर सीता सर्पिर मधुर स्निग्ध बस्तिभिः स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निर्वृत्ती हर्षणैः मेहाम दोषाते स्निग्ध जुरोरुक स्तंभ पुष्टिनः. आता इथून हा वेगळा हे चालू होतं. मग हे गृहण कसं कसं करायचं हे वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग गृहण कसं करायचं तर मांस क्षीर सीता सर्पिर मधुर स्निग्ध बस्तिभिः गृहयेत असं लक्षात घ्या. हे पूर्ण वाक्य. त्यानंतर स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निवृत्ती हर्षणैः गृहयेत. मग आता कोणकोणते प्रकार सांगितलेत गृहणाचे. आताच जसं आपण म्हटलं की अवस्थेनुसार गृहण कोणत्या स्वरूपाचं करायचंय हे फरक पडेल. मग आता ह्यामध्ये पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये मांस क्षीर सीता सर्पिर मधुर स्निग्ध बस्तिभिः. मांस क्षीर, क्षीर म्हणजे दूध, सीता खडीसाखर, सर्पी घृत, मधुर स्निग्ध अशा बस्तींनी गृहण करावे. मग मांसरस आहे तो त्या त्या पेशंटला द्यावा. जसं राजक्षमाच्या पेशंट्स मध्ये आपण बघतो की ज्या वेळेला आपल्याला गृहण करायचं आहे तर तिथे इवन मांसाद मांस द्यावं असं म्हटलेलं आहे आणि मांसाद मांस दिल्यामुळे काय होणार आहे तर गृहण जास्त उत्तम पद्धतीने होणार आहे आणि म्हणून मांसाद मांस महत्वाचं. आणि म्हणून या ठिकाणी मांस. त्याच्यानंतर क्षीर. क्षीर म्हणजे दुधाने गृहण करणं. मग आता कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या गृहणाची गरज आहे हे जर बघितलं तर ज्या वेळेला सुतिका अवस्था आहे तर तिथे क्षीराने गृहण हे महत्वाचं आहे कारण पचायला हलकं पण पाहिजे पण गृहण करणार पण ते द्रव्य आहे. त्याच्यानंतर मांस जर बघितलं तर वेगवेगळे खेळाडू आहेत किंवा क्षतक्षीण, भार, अध्व हे जे लोक आहेत तर त्यांना विशेष करून मांसाने गृहण करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर मांस क्षीर सीता खडीसाखरेने गृहण करावं असं म्हटलेलं आहे. आता खडीसाखरेचे कल्प जर बघितले तर तालीसादी आणि सीतोपलादी हे जे दोन्ही कल्प आहेत ना ते मोठ्या प्रमाणामध्ये खडीसाखर असणारे कल्प आहेत. आणि त्याचा जर अधिकार बघितला तर आपण राजेश महा राहतो की जिथे क्षतक्षीण किंवा उरक्षत ह्या गोष्टी गृहयेत म्हणून सांगितलेल्या आहेत. मग अशा वेळेला जेव्हा जेव्हा उरक्षत आहे, शतक्षीण आहे किंवा राजक्षमासारखे पेशंट्स असतील किंवा वृक्षता खूप झालेली आहे किंवा शोष 6 प्रकारचा जो वर्णन केलेला आहे असे लोक जे असतील ना तर त्यांचं गृहण करताना सीता म्हणजे खडीसाखरेने गृहण करणं ही गोष्ट महत्वाची राहील. मग या ठिकाणी प्राकृत कफाचा स्राव होऊन गृहण होत असतं सीतोपलात किंवा तालीसादी चूर्णाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर यामध्ये खोकला कमी येणं, त्याच्यानंतर
आतमध्ये उरक्षता असताना जे आत छिद्र पडलेली आहेत ती बंद होणं, ती भरून येणं या गोष्टी महत्वाच्या. मग तिथे लाक्षा हे सुद्धा गृहणासाठी आपण वापरू शकतो. मांस, क्षीर, सीता, त्याच्यानंतर आलेले सर्पी म्हणजे घृत. तर घृताने सुद्धा गृहण करावं. मग विशेष करून जी लहान मुलं आहेत तर त्यांचं गृहण घृताने करावं. उंची वजन वाढत नसेल तर महापेशाचे घृत वापरावं. जर पेशंट्स इनफर्टिलिटी सारखे आहेत किंवा ज्या ज्या वेळेला वात शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे असं असेल तर घृताने गृहण करावं. त्याच्यानंतर घृत जे आहे ते उत्तम पित्त शमन सांगितलेलं आहे आणि म्हणून ग्रीष्मामध्ये सुद्धा शरदात तर घृतपान आहेच आहे महत्वाचं. परंतु उष्णता लागून जर का काही त्रास होत असेल आणि गृहणाची सुद्धा गरज असेल तर त्या ठिकाणी आपण घृताने सुद्धा गृहण करू शकतो. सो मांस, क्षीर, सीता, सर्पीर, मधुर, स्निग्ध आणि बस्ती. मधुर द्रव्याने गृहण करावं किंवा मधुर स्निग्ध द्रव्यांचे बस्ती द्यावेत असा अर्थ आहे त्याचा. मग मधुर स्निग्ध द्रव्य म्हणजे कोणते? मग ज्यामध्ये मधुरादी गणाचा क्षीरपाक आहे, त्याच्यामध्ये घृत आपण ऍड केलेला आहे. क्षीर, सर्पीर अशा पद्धतीचे जे बस्ती आहेत किंवा नारायणी गुळूची क्षीरपाक आहे त्याच्यामध्ये फलघृत घालून बस्ती दिलेला आहे. किंवा राजक्ष्मीच्या पेशंट्स मध्ये आपण जसं मांसरस ऍड करून बस्ती देतो तर तसे बस्ती द्यावेत. सो मांस, क्षीर, सीता, सर्पीर, मधुर, स्निग्ध, बस्तीभिः. बस्ती जो द्यायचा आहे ना तो सुद्धा इथे शमन बस्ती आहे, शोधन बस्ती अपेक्षित नाही. तर गृहण बस्ती म्हणजे शमनाचाच प्रकार म्हणून गृहण बस्ती येतो. तर ह्या गृहण बस्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला हवं की कोणकोणत्या गोष्टींनी आपल्याला हे बस्ती द्यायचं आहे. तर मग तिथे मांसरसाचे बस्ती देणं, सिद्धघृताचे बस्ती देणं किंवा क्षीर पाकाचे बस्ती देणं ह्या गोष्टी आपण गृहणासाठी तिथे करू शकत असतो. सो मांस, क्षीर, सीता, सर्पीर, मधुर, स्निग्ध, बस्तीभिः. याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्यामध्ये स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निर्वृती हर्षणैः. स्वप्नशय्या म्हणजे काय? आरामात झोपून राहणं, आरामात पडून राहणं हे सुद्धा एक गृहण करणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण वैद्य लोक जनरली सामान्यतः सर्व जे लोक आहेत तर त्यांना दिवास्वप करू नका, दुपारी झोपू नका कारण वजन वाढतं हे सांगत असतो. तो स्वप्नशय्या. आता मेदोरोगाचं जर कारण आणि लक्षणं बघितले किंवा प्रमेहाची कारण आणि लक्षणं बघितली तिथे सुद्धा हास्य स्वप्न सुख स्वप्न असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला हवं तेवढा वेळ आणि हवं तशा पद्धतीने झोपणं असं जर का केलं गेलं तर वजन बेसुमार वाढू शकतं आणि म्हणूनच वजन वाढतंय म्हणजेच काय तर गृहण होतंय. म्हणून गृहण करण्यासाठी योग्य पद्धतीनं झोप घेणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. आता आपण बरेच वेळेला बघतो की जे लॉंग टर्म डिसीजेस असतात किंवा मोठे आजार असतात, दीर्घकालीन आजार असतात, तर अशा आजारांच्या वेळेला विशेष करून आपल्याला असं दिसतं की तिथे झोप खूप गरजेची असते किंवा पोस्ट ऑप सुद्धा की झोपल्यानंतर लवकरात लवकर रिकव्हरी होते आणि म्हणूनच निद्रेला भूतधात्री असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून झोपणं हा एक उत्तम गृहणाचा उपाय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. निद्रा श्लेष्म तमोद्भवा असं म्हटलंय. तम तर वाढतो निद्रेमुळे नाही किंवा रादर तम वाढल्यानंतर झोप येते. परंतु अजून एक महत्वाची गोष्ट आहे की कफ हा झोपेसाठी कारणीभूत आहे आणि झोपल्यानंतर कफ वाढतो हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु हा जर का प्राकृत किंवा बलासक ज्याला म्हटलं जातं असा जर का कफ असेल ना तर त्याचा परिणाम चांगला येतो आणि शरीराला बृहत्व येणं ही गोष्ट व्हायला लागते आणि मग शरीर मोठं होणं किंवा वजन वाढणं ह्या दृष्टीने सुद्धा ते कारणीभूत होऊ शकतं. वजनाबरोबरच उत्तम पद्धतीचं गृहण असेल तर इम्युनिटी हा भाग सुद्धा उत्तम राहतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. तो स्वप्न शय्या सुख अभ्यंग सुखाने अभ्यंग करणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे नित्य स्नेहन करणं आणि अभ्यंग करणं. अभ्यंगामध्ये थोडस ज्याला आपण पीडन म्हणतो ही सुद्धा गोष्ट अपेक्षित आहे. नित्य जर का स्नेहन केलं गेलं तर स्नेह आपण बघितलंच की गृहण करणारच आहे. संपूर्ण शरीर जे आहे तर स्पर्शनेंद्रिय जे आहे ते आपल्या त्वचेवरती पसरलेलं आहे आणि हे वाताच्या अखत्यारीत येतं आणि वायू वाढला तर कर्षण होत आहे बरोबर. आणि म्हणून त्या वायूचं शमन करण्यासाठी संपूर्ण स्पर्शनेंद्रिय की जे वाताच्या अखत्यारीमध्ये आहे त्याला अभ्यंग करणं ही गोष्ट महत्वाची राहते. आणि म्हणूनच स्वप्नशय्या सुख अभ्यंग स्नानाने गृहण होतं असं क्वेश्चन मार्क ऍक्च्युअली विचारायला पाहिजे हो की नाही. तर स्नान कसं आहे? स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडुबल श्रमस्वेद तंद्रातृदाह पापजित असं म्हटलेलं आहे. तर आता हे कसं आहे तर ऊर्जा बलप्रदम स्नान केल्यानंतर काय होतं अग्निदीप्ती होते, ऊर्जा मिळते. ऊर्जा कुठून मिळते तर त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जी
शुक्रधरा कला शरीरावरती आहे, तर ती आत्मभूताच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याचं गृहण चालू होणं ही गोष्ट होते. आणि म्हणून जर का बघितलं ना, तर जन्मलेली जी बाळं असतात त्यांचं महिनाभरातच वजन खूप पटकन वाढतं. आणि बोलीभाषेमध्ये बायका असं बोलतात बरं का, की "हां, आता तेलपाण्याने ना बाळ मोठं झालं." तेलपाण्याने म्हणजे काय, तर आप महाभूत प्रधान बघितलं आपण आणि पृथ्वी महाभूत प्रधान ह्या 2 महाभूतांचं प्रधानत्व राहतं गृहणाच्या दृष्टीने. आणि म्हणून स्नेहन करणं आणि स्नान करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता बृहण म्हणत असताना बृहत्व ही गोष्ट तर बरोबर आहे. परंतु आरोग्याचं बृहत्व हे सुद्धा तिथे ध्यानात घ्यायला पाहिजे. सो स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निर्वृत्ती हर्षणेही. निर्वृत्ती म्हणजे काय, तर इथे वृत्ती याचा अर्थ काय, की आपण जो काही आपल्या दिनमानासाठी डेली जो व्यापार करतो किंवा डेली जो काम करतो त्याला वृत्ती असं म्हटलं जातं. किंवा अजून एक गोष्ट असते ते, की निर्वृत्ती असं म्हणत असताना वृत्ती म्हणजे चित्तवृत्ती या अर्थाने सुद्धा आहे. म्हणजे चित्तवृत्ती निवारण म्हणजे खूप काही जास्त विचार न करता शांततेत राहणं याला सुद्धा आपण निर्वृत्ती असा शब्द वापरू शकतो. किंवा जे तुमचं रुटीन आहे, की जे तुम्ही पोटापाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करताय, तर तिथे थोडासा ब्रेक घेणं हे जे आजकालच्या भाषेमध्ये बोललं जातं ना, ते म्हणजे सुद्धा निर्वृत्ती याचा अर्थ घेऊ शकतो. आणि चित्तवृत्ती ज्या आहेत त्या जास्त फुलू न देणं म्हणजे पडल्या पडल्या सुद्धा मध्ये एकदा मी उदाहरण केलेलं, की आपण एखाद्या खुर्चीवर बसलेलो असतो आणि खूप सारा विचार अगदी चाललेला असतो आणि विचार झाल्यानंतर आपण खुर्चीतनं उठताना अगदी धापा टाकत किंवा श्वास सोडून अगदी उठतो. मग असं का होतं, तर दमल्यासारखं का वाटतं, तर विचार करणं हा सुद्धा भाग गमावणारा आहे. काही वेळेला विचार न करणं हे भ्रूणासाठी कारणीभूत आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून निवृत्ती आणि हर्षणही हर्षण होणं म्हणजे आनंद राहणं, आनंदी राहणं मन ही गोष्ट महत्वाची आहे. मन आनंदी असेल ना, तर मग आपण त्या ठिकाणी गृहण ही गोष्ट होते. जसं शेळीची आणि वाघाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. भरपूर खायला घातलं पण शेळीचं जर का मन आनंदी नाही, समोर वाघ बांधलाय म्हणून, तर शेळी काय अंगाने धरत नाही, बारीकच राहते. त्याच पद्धतीनं मन जर का आनंदी नसेल, तर तुम्ही कितीही चांगलं-चुंगलं खा, ड्रायफ्रुट्स खा किंवा काहीही करा. तिथे काही ग्रहण होणार नाहीये शरीराचं हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की मन आनंदी ठेवणं. मग आता मन आनंदी ठेवणं ही गोष्ट कशी शक्य आहे? तर मनावरच अवलंबून आहे बरं का. असं म्हटलं जातं, की चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जी आहे ना, ती आपण कशी पर्सीव्ह करतोय त्या दृष्टीने अवलंबून राहतं. तर एक मध्यंतरी WhatsAppचाच मेसेज वाचलेला होता. 2 मैत्रिणी असतात. तर त्या असं सांगतात, "अरे कालचा असला बंडल दिवस होता. घरी आलो तर काय लाईट बिल भरलेलं नव्हतं म्हणून वीज कट ऑफ केलेली होती." मग विचार केला, की चला आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात कारण बनवायला काही शक्य नव्हतं. म्हणून बाहेर गेलो. तर तिथे सुद्धा चालतच गेलो आणि कारण की पैसे कमी होते. मग तिथे कसं-बसं काहीतरी खाल्लो. मग परत चालत आलो. कारण की फारच एकदम वैताग आलेला. कारण पैशाची पण चणचण होती. आता हीच गोष्ट जी आहे ना, तर दुसरी एखादी मैत्रीण कशा अर्थाने घेते, की लाईट गेलेले होते आणि मग आम्ही मस्तपैकी ठरवलं, की मूनलाईट वॉक घेऊया. मग आम्ही चालत-चालत हॉटेलपर्यंत गेलो. मग नेहमी काय आपण मोठ्या-मोठ्या महागड्या डिशेस खातो. आज आपण साधं-सुधं काहीतरी खाऊया, म्हणजे आपल्याला आनंद होईल. जे आपल्याला खिशाला पण परवडणार असेल कंसात आणि मग ते खातात. मग पुन्हा येताना निवांत गप्पा मारत आम्ही घरी आलो. कधी नव्ह तेवढ्या गप्पा मारल्या, खूप मजा आली. म्हणजे आता तोच प्रसंग आहे, पण तो वेगवेगळ्या पद्धतीने 2 मैत्रिणी घेऊ शकतात. तर त्या पद्धतीनं आपलं मन आनंदात कसं ठेवायचं, तर हे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे. आपला आनंद आहे ना, तो आपल्या मनावर अवलंबून असतो ना, की बाहेरच्या दुसऱ्या गोष्टींवरती. म्हणजे हीच गोष्ट म्हणजे चालत गेलो, चालत आलो आणि अंधार होता. हे सांगताना 2 किती हे वेगवेगळे आहेत, की अरे काय एकदम चालतच जावं लागलं, पैसे नव्हते नाहीतर खायला पुरले नसते. आणि दुसरं जण म्हणतात, की मूनलाईट वॉक घेतला, खूप गप्पा मारल्या, खूप मजा आली. तर ह्या पद्धतीनं आनंद कसा घ्यायचा हे आपल्या मनाला आपण शिकवलं पाहिजे. आनंदी राहणं हे सुद्धा एक कला आहे आणि त्याची ट्रिक आपल्याला हळू समजायला पाहिजे, असं एक मला वाटतं. मग यामध्ये आपण जेव्हा बघतो तर काय आहे तर मांस क्षीरसिता सर्पिल मधुर स्निग्ध बस्तिभिः स्वप्नशय्या सुखाभ्यंग स्नान निर्वृती हर्षणैः. आता मेघामदर्शाते स्निग्ध जरोरुक स्तंभ पुष्टिनः विसर्प विद्रंती प्लीह शिरकंठाक्षिरोगिणः तुलांश्च लंघयेत् नित्यं शिशिरे तु अपरानते.
आता लंघन कोणाला करावं हे सांगतात. लंघयेत नित्यम. कुणाकुणाला नित्य लंघन करावं तर स्थूलांश. आणि कुणाला लंघन करावं असं म्हटलेलं आहे. तर मेहामदोषाते स्निग्ध ज्वरोरुस्तंभ कुष्ठिनः विसर्प विद्रदिप्लीह शिरकंठाक्षी रोगिणः स्थूलांश्च लंघयेत नित्यम शिशिरेतु अपरानते. आता गृहण कोणाकोणाला करायचं, कोणकोणत्या गोष्टींनी करायचं हे आपण बघितलं. मग आता लंघन कोणाला करायचं, तर मेहाम दोषाती स्निग्ध ज्वरोरुस्तंभ गोष्टीनः. मेह, मेह म्हणजे प्रमेह, जो मेदोरोगाचा मुख्य व्याधी समजला जातो. तो नित्य लंघन करण्यामध्ये कोण आहे, तर मेह म्हणजे प्रमेह. डायबिटीस असताना, प्रमेह असताना, मेहाचा कुठलाही प्रकार असताना, विंशतीर मेह असताना सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम करायचं ते म्हणजे लंघन करणं. मग हे लंघन करत असताना दुसरीकडे हे पण सांगितले की नित्य गृहण करणाऱ्या गोष्टींमध्ये प्रमेह आहे म्हणून. मग नित्य गृहण कसं काय करायचं ह्यांचं, तर ह्यांचा ना धात्वग्नी चांगला ठेवायचा आणि धात्वग्नी चांगला ठेवून मग लंघन स्वरूपामधलं परंतु शरीराला पोषक अशा पद्धतीचं अन्न देणं ह्याला गृहण म्हटलेलं आहे प्रमेहामध्ये. सो मग तिथे सत्तू किंवा लाह्या वगैरे ह्या पद्धतीनं खायला द्यायच्यात. पूर्ण स्टार्वेशन असं अजिबात अपेक्षित नाहीये. आपण बघतो इव्हन प्रॅक्टिस मध्ये सुद्धा की ज्या वेळेला पूर्ण स्टार्वेशन ह्या पद्धतीनं प्रमेही लोकांना दिलं जातं ना, तर त्यावेळेला कीटोएसिडोसिस जास्त होतं आणि मग शरीर जास्त डिटोरिएट होत असतं. आणि म्हणून प्रमेहामध्ये लंघन करत असताना सुद्धा पूर्ण स्टार्वेशन म्हणजे काय म्हणू ज्याला आपण की निराहार राहणं या अर्थाने नव्हे, पण लघु आहार घेणं या अर्थाने लंघन मेहामध्ये किंवा प्रमेहामध्ये महत्वाचं आहे. सो प्रमेहाचा विचार करत असताना मेह, त्याच्यानंतर आमदोष असं म्हणलेलं आहे. आमदोष असताना नित्य लंघन करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं असतं ना, सामता शरीरामध्ये असली की विपरीत गुणेच्छाचं ह्या न्यायाने तिखट खारट आंबट खावंसं वाटायला लागतं. आणि इथे कसं आहे की मग पाचन गोष्टी खायला पाहिजेत, पण आपलं मन असलं हे असतं ना, सॉलिड असतं की मग ते पाणीपुरी किंवा कुठेतरी पावभाजी वगैरे असे डिमांड करायला लागतं. असं जेव्हा खायला वाटतं ना, तेव्हा गप्प बसायचं, घरी यायचं आणि आमकाडा घ्यायचा. म्हणजे मग त्या गोष्टी ज्या आहेत सामता पचवायला मदत करतात आणि म्हणून लंघन करणं हे आमामध्ये नित्य हितकर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो मेह आम दोष, त्याच्यानंतर अतिस्निग्ध असं म्हणलेलं आहे. ज्या वेळेला स्नेहन अति प्रमाणामध्ये होतं किंवा स्नेहाजीर्ण म्हणतो आपण, तर त्यावेळेला सुद्धा लंघन करणं खूप गरजेचं आहे. मग स्नेहन अति प्रमाणामध्ये नित्य स्नेह तर करावं असं म्हटलेलं आहेच, नाही असं नाही, परंतु रोजच अतिरिक्तपणामध्ये म्हणजे खूप जास्त तळलेले वेफर्स किंवा तळलेल्या गोष्टी भजी असं जर नित्य होत असेल ना, तर मग मात्र तिथे लंघन करणं गरजेचं आहे. विशेष करून आपण बघतो की भजी सारखे पदार्थ वगैरे खाल्ल्यानंतर पोट जड होणं आणि मग तिथे लंघनाची गरज लागणं ह्या गोष्टी होतात. आणि म्हणून मेह आम दोष अतिस्निग्ध, त्याच्यानंतर ज्वर, ज्वरामध्ये पण पहिले 7 दिवस लंघनच म्हटलेलं आहे, बरोबर. ज्वरे लंघनम सगळ्यात पहिलं सूत्र आहे ज्वराचं. तो ज्वर असताना सुद्धा लंघन करणं ही गोष्ट खूप महत्वाची आणि इष्ट आहे. त्याच्यानंतर मेह आम दोष अतिस्निग्ध ज्वर, त्याच्यानंतर रुक उरु स्तंभ आणि गोष्टीना. उरुस्तंभ असताना, उरुस्तंभ हा जो व्याधी आहे ना, तो सुद्धा आपण बघतो की सामता असल्यामुळे तयार होत असतो आणि म्हणून उरुस्तंभ असताना नेहमी पहिल्यांदा लंघन करणं ही गोष्ट गरजेची आहे. उरुस्तंभामध्ये पाण्याच्या उलट्या दिशेने पोहणं हे त्याच्यामध्ये सांगितलंय, म्हणजे अवघड काम करणं किंवा शरीराला थकवणं हा भाग तिथे गरजेचा. म्हणजे कर्षण कुणाकुणाला करायचं आहे, तर कर्षण करत असताना, पाचन करत असताना उरुस्तंभ हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. तसाच पुष्टी, पुष्टी म्हणजे ज्या पेशंटला कुष्ठरोग झालेला आहे, म्हणजे त्वचारोग वेगवेगळे झालेले आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लंघन करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता कुष्ठाची संप्राप्ती जर बघितली की प्रमेहाचा जसा दूष्य संग्रह मोठा आहे, तसाच कुष्ठाचा सुद्धा दूष्य संग्रह मोठा आहे. रसामध्ये आहे, रक्तामध्ये आहे, मांसामध्ये आहे, सगळ्या धातूंच्या ठिकाणी ते जात आहे. आणि म्हणून तिथनं जर का सामतेला बाहेर काढायचंय, व्याधीला बाहेर काढायचंय, तर आपल्याला लंघन करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जे पेशंट त्वचारोगाचे आहेत, कुष्ठाचे आहेत, त्या सगळ्या पेशंट्स मध्ये लंघन देणं हा खूप महत्वाचा भाग राहतो. त्यानंतर आलंय की मेहाम दोषाते स्निग्ध ज्वरोरुक स्तंभ गोष्टीना
विसर्प विद्रधिप प्लीह तिमिर कृमिकोष्ठिनः. विसर्प विसर्प रक्ताचा व्याधी आहे आणि पित्त विकृती झाल्यामुळे विसर्प होतो, परंतु तिथे सुद्धा लंघन गरजेचं आहे. पण अग्नी जर शरीरातला चांगला झाला ना तरच तो दोषांचं आणि आमाचं आणि शरीरातल्या व्याधीचं पचन करणार आहे. आणि म्हणून विसर्प असताना लंघन द्यावं, विद्रधी असताना लंघन द्यावं. आता विद्रधी हा व्याधी असा आहे ना की जनरली आपण बघतो की प्रमेहाच्या उपद्रव स्वरूपामध्ये प्रमेह पीडका म्हणून येतात, त्याच्यात सुद्धा एक विद्रधी म्हणून आलेला आहे. प्रमेहेण विना पेता जायन्ते असं म्हटलेलं आहे. प्रमेह नसताना सुद्धा प्रमेह पीडिका होतात, परंतु या पीडिका ज्या आहेत ना ते विद्रधी, वृद्धी आणि गुल्म हे तिन्ही जे आहेत त्यातला विद्रधी जो आहे त्याचा पाक होतो, फुटतो, म्हणजेच काय पस फॉर्मेशन होतं. सो शरीरामध्ये आमाच्या अवस्था त्याच्यात जास्त दिसतात आणि म्हणून विशेष करून विद्रधीमध्ये लंघन करणं हे गरजेचं आहे. विसर्प विद्रधी प्लीह, प्लीह म्हणजे प्लीहा वृद्धी झालेली असताना लंघन करावं. आता प्लीहा वृद्धीचे जे जे पेशंट्स असतात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की ज्वर त्याच्याशी बराचसा असोसिएटेड असतो आणि ज्वरामध्ये सुद्धा लंघन करणं गरजेचं आहे, म्हणून प्लीहा वृद्धीमध्ये लंघन करणं गरजेचं राहतं. त्याच्यामध्ये विसर्प विद्रधी प्लीह, त्याच्यानंतर शिरकंठ अक्षिरोगिणः, शिररोग, अक्षिरोग, कंठरोग या सगळ्यांमध्ये सुद्धा लंघन करणं गरजेचं आहे. तर शिरोरोग जर बघितला तर स्थान कुठलं आहे तर ऊर्ध्वजत्रू. ऊर्ध्वजत्रू हे स्थान जे आहे ते कफाचं आहे आणि म्हणूनच कफाच्या व्याधींमध्ये लंघन करणं गरजेचं आहे. म्हणून शिरोरोगामध्ये तसंच अक्षिरोगांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या इंद्रियांची जे रोग आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा लंघन करणं गरजेचं आहे. आणि कंठ रोगांमध्ये सुद्धा, कारण कंठ हे सुद्धा मुख्य आपण बघतो की रक्ताचं स्थान आहे आणि कंठ हे कफाचं स्थान आहे आणि रक्ताशय असं म्हटलेलं आहे कफाला, कंठाला. आणि म्हणून कंठाच्या रोगांमध्ये सुद्धा लंघन करणं खूप गरजेचं आहे. आणि कोणाला लंघन द्यावं तर स्थूलांश लंघयेत नित्यम असं म्हणतात. स्थूल लोक जे आहेत ना ऑलरेडी जे स्थूल आहेत तर त्यांना नित्य लंघन द्यावं. मग आता हे नित्य लंघन कसं, मग ते वेगवेगळ्या स्वरूपामधलं येईल की काही वेळेला निराहार स्वरूपामधलं, काही वेळेला लघु आहार स्वरूपामधलं, किंवा लंघन देत असताना इतर उपशन देणं, ह्या पद्धतीने या लंघनाचा विचार आपल्याला करायला लागतो. स्थूलांश लंघयेत नित्यम आणि शिशिरेतू अपरानपी, म्हणजे जे नॉर्मल माणसं आहेत जे व्याधीत नाहीयेत त्यांना शिशिरामध्ये सुद्धा शिशिरामध्ये सगळ्यांनाच लंघन द्यावं. आता गृहण सगळ्यांनाच द्यावं. हा ऋतू कुठला बघितला आपण तर ग्रीष्म ऋतू की ज्या वेळेला माताचं चय होत आहे. मग इथे जर का बघितलं ना तर इथे कफाचा चय असायला पाहिजे. हेमंतानंतर शिशिर येतो आणि शिशिरामध्ये कफाचा चय असतो की नसतो, असतो, परंतु विलयन नसल्यामुळे वृद्धी होत नाही. पण त्याच ठिकाणी जर का आपण लंघन दिलं तर विकृत कफ जो आहे तो कमी व्हायला मदत होते आणि मग कफ जो आहे तो वृद्ध या अवस्थेत जाणारच नाही, कफ वाढणारच नाही. आणि म्हणून शिशिरेतू अपरानपी असं म्हटलेलं आहे. सो लंघन कोणाला द्यायचं, गृहण कोणाला द्यायचं, गृहण देत असताना कशा कशाने द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. मग स्थूलांश लंघयेत नित्यम शिशिरेत अपरानपी तत्र संशोधने स्थौल्य बलपित्त कफादिकान् आमदोष ज्वर छर्दी अतिसार हृदामयैः विबंध गौरव उद्गार उल्हासादि विरातुरान् मध्यस्थौल्यदिकान् प्राय पूर्वं दीपन पाशनैः. तत्र संशोधनैः, संशोधन द्यावं. कशाने द्यावं हे लंघन तर शोधन घेऊन हे लंघन द्यावं. आणि शोधन देत असताना कशा कशाचं शोधन देतो आपण, मग त्यामध्ये संशोधन करत असताना वमनाने शोधन देणं, विरेचनाचं शोधन देणं ह्याने लंघन करावं. म्हणजे लंघनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये शोधन हा लंघनाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर स्थौल्य बलपित्त कफादिकान, स्थौल्य असताना बल वाढलेलं असताना म्हणजे अधिक बलवान जे लोक आहेत त्यांना पित्त वाढलेलं असताना आणि कफ वाढलेला असताना संशोधन द्यावं. आणि कुणाकुणामध्ये संशोधन द्यावं तर आमदोष ज्वर छर्दी अतिसार हृदामयैः. आता ह्या वेळेला आपण बघतो की आमदोष असताना काय करायचंय तर लंघन द्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्वर असताना, छर्दी असताना, आता नवज्वर असेल ना तर तिथे आपण वमनासारखं कर्म करू शकत असतो. छर्दी आहे तर त्या ठिकाणी अडखळत अडखळत येत असेल तर त्या वेळेला सुद्धा आपल्याला हे द्यायचं आहे. आता हे संशोधन
संशोधनैहि असं तृतीया वापरलेली आहे. शोधनाने लंघन करावं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला शोधून द्यायचं आहे तर त्याचाही विचार त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर मग कसं करायला हवं? तर मग आमदोष, ज्वर, छर्दी, अतिसार असताना, आमय म्हणजे हृदयाचे विकार असताना काय करायला पाहिजे? तर विबंध, गौरवोद्गार, उल्हास आदी धिरातुरा कुणाकुणाला? तर विबंध असताना म्हणजे दोष बाहेर योग्य पद्धतीने पडत नाहीये. गौरव आहे, शरीर जड वाटतंय. त्याच्यानंतर उद्गार म्हणजे ढेकर जास्त येतात. उल्हास, मळमळ खूप आहेत. अशा आतुरान या अशा प्रकारच्या रुग्णांना मध्यस्थौल्यादिकांताय पूर्वम दीपन पाचनैहि आधी दीपन पाचन चिकित्सा करायची आणि मगच त्या लोकांना शोधून द्यायचं आहे. मध्यस्थौल्य म्हणजे का मध्यम स्थूल असलेल्या लोकांसाठी स्थौल्यादिक मध्यम असताना असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की कमी प्रमाणामध्ये म्हणजे अतिशय जास्त स्थूल नाही येते पण त्यांना आपल्याला जेव्हा शोधून द्यायचं आहे तर ते देताना कसं द्यायचं आहे तर पाचन दीपनेही विबंध असताना, गौरव असताना, छर्दी असताना, ज्वर असताना, हृदयमय असताना हे सगळं करत असताना जर आपण संशोधन देतोय ना, शोधन देतोय कुठल्याही प्रकारचं गोमन विरेचन देतोय तर तिथे पहिले दीपन पाचन करून घ्या आणि मगच शोधन द्या असं सांगितलेलं आहे. आता बरेच वेळेला असं वाटतं की दीपन पाचन म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं दिली जातात. जसं की चित्रकादी वटी आहे, कुबेराक्ष आहे किंवा अग्नितुंडी आहे, आरोग्यवर्धिनी आहे. त्या त्या औषधानुसार त्या 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 रोगानुसार कोणतं दीपन पाचन द्यायचं हे भाग बदलेल आणि मग दीपन पाचन देऊन पाचनाची खात्री झाल्यानंतर अंग थोडंसं हलकं झालंय असं झाल्यानंतर मग आपण चालू करायचं ते म्हणजे शोधून द्यायचं त्या पेशंटला या पद्धतीनं. सो मध्यस्थूल्यादिकांप्राय पूर्वं पाचन दीपनैहि एभिरेवा मयैरातान् हीनस्थौल्य बलादिकान् क्षुतृष्णोल्लेखन स्वेद क्षुतृष्णा निग्रहेर्दोषे स्वार्थान् मध्यबलैर्दृढान् समीरणा तपायासे किमुताल्प बलैर्नरा. आता इथे म्हणत असताना मध्यस्थूल्य दिकांप्राय असं म्हटलंय शोधन जे द्यायचंय ना तर त्याच्यामध्ये स्थौल्य बलपित्त कफादिकान संशोधन असं म्हटलंय. पण आमदोषापासून ते गौरव उल्हास हे असताना दीपन पाचन करून मग आपल्याला शोधन द्यायचं आहे. आणि एभी एव आमयैहि आर्तान हीन स्थौल्य बलादिकान जे हीन स्थूल आहेत म्हणजे थोडेसे जाड आहेत, खूप जास्त जाड नाहीये किंवा त्यांचं बलहीन आहे अशा लोकांना काय करायला पाहिजे तर मग त्या ठिकाणी क्षुतृष्णा निग्रहेर दोषैहि तू आर्तान मध्य बलैहि तुधान. क्षुतृष्णा निग्रह क्षुधेचा निग्रह करणं, तृष्णेचा निग्रह करणं यांनी त्यांचं लंघन द्यायचं आहे. मग हे कसं द्यायचं की भूक लागलेली आहे तर एकदम निराहार ठेवणं हा एक भाग होऊ शकतो किंवा काही ठराविक गोष्टी देणं म्हणजे मुगाची पेजच फक्त द्यायचे किंवा व्यवसादी सत्तूच फक्त द्यायचंय ह्या पद्धतीनं आहाराचं निग्रहण करणं म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेला शोधून द्यायची गरज पण नाही, नुसतं आहाराचं निग्रहण केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि क्षुधा आणि तृष्णा निग्रह तहान सुद्धा जे आहे ना ते पाणी पिताना भरमसाठ पाणी नाही प्यायचंय. कारण आपण बघितलेलं की गृहण करण्यासाठी दोन महाभूत जी महत्वाची आहेत त्यातली पृथ्वी आणि आप ही दोन महाभूत आहेत. आणि असं असताना ज्या वेळेला हे आप महाभूत आहे ना तर ते अधिक प्रमाणामध्ये शरीरामध्ये गेलं तरी ते गृहण करणार आहे आणि म्हणूनच तृष्णा निग्रह हे सांगितलं. आणि म्हणून पाणी किती प्यायचं, कुणी प्यायचं, कशा पद्धतीनं प्यायचं ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा महत्व येणार आहे. मग तिथे सिद्ध जल वापरणं, तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी प्यायला देणं ह्या गोष्टी व्हायला हव्यात. आणखीन एक महत्वाचा भाग इथे मला सांगावासा वाटतो की तृष्णा म्हणजे पाण्याची तहान हा जेवढा भाग आहे ना तर तसंच तृष्णा म्हणजे ज्याला आपण जिभेचे चोचले म्हणून त्याला सुद्धा तृष्णा म्हटलं जातं. हाव ज्या अर्थाने म्हणला जातो तर त्याचा निग्रह करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण जिभेवरती ताबा मिळवतो ना तर त्या वेळेला वजन आटोक्यामध्ये ठेवणं ही गोष्ट होते. आवडलंय म्हणून खात सुटलं की वजन आपोआप वाढणारच आहे आणि म्हणून तृष्णेचा निग्रह करणं हे सुद्धा महत्वाचं सांगितलेलं आहे. ओके. आणि हे असताना मग हे कोणामध्ये तर मध्य बलैर दृढान असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं की नाही हीन स्थौल्य बलाधिकार
हीन स्थूल असताना आणि हीन बल असताना या अक्षतृष्णा यांचा निग्रह करावा. आणि मध्य बलैर दृढान, ज्यांचं बल मध्य आहे आणि जे मध्य दृढ आहेत, म्हणजे ताकद त्यांची ठीकठाक आहे, तर ह्यांचं कसं करावं? तर समीरणा तपायासे किमुत किमु किमुत अल्प बलैर नरान असं म्हणलंय. समीरणा तपायासे, समीरण म्हणजे काय तर वाताचं सेवन करणं, म्हणजे वायू म्हणजे ज्या दिशेत वारा आहे त्या वाऱ्यामध्ये बसल्यावरती सुद्धा माणूस बारीक होतो असं म्हटलेलं आहे किंवा लंघन होतं. आणि आतप, आतप म्हणजे ऊन. तर उन्हामध्ये जर का बसणं किंवा उन्हाचं सेवन करणं हे सुद्धा अपतर्पण करणार आहे, हे सुद्धा लंघन करणार आहे. आणि आयासही, आयास म्हणजे खूप व्यायाम करणं किंवा शरीराला कष्ट देणं, या पद्धतीनं जर का केलं गेलं तर मग हे जे आहेत ना, तर ह्या दृष्टीने आपण त्या त्या लोकांचं अपतर्पण करू शकतो. आता हे कोणाचं तर मध्य बल आणि मध्य दृढ जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे वजन थोडंफार वाढलेलं आहे किंवा जिथे आपल्याला लंघन करणं गरजेचं आहे, ताकद सुद्धा त्यांची बऱ्यापैकी आहे, अशा लोकांना आतप, आयास आणि वातसेवन ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत. यानंतर न किमुताल्प बलैर नरान असा एक चरण घेतलेला आहे. तर दोष अल्प बल नर म्हणजे ज्या ज्या वेळेला दोष कमी आहेत किंवा ज्या ज्या वेळेला तो रुग्ण आहे तो अल्पबल आहे, तर मग अशा वेळेला काय करायचं? तर त्यावेळेला अपतर्पण करणं ही गोष्ट काही थोड्याच गोष्टींनी गरजेचं असतं. तो न गृहयेत लंघनीयान गृह्यास्तु मृदू लंघयेत, न गृहयेत लंघनीयान, लंघनीय लंघन ज्यांना ज्यांना द्यायचं आहे ना त्यांचं न गृहयेत असं म्हणलंय, त्यांना कधीही गृहण देऊ नये. जे आपल्याला दिसतंय की ह्या पेशंटला लंघन देणं गरजेचं आहे आणि लंघन देणं गरजेचं असताना सुद्धा आपण गृहण देतो, तर हे असं कधीच नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून विशेष करून स्थौल्य असताना, प्रमेह असताना, ह्या गोष्टी असताना आपल्याला योग्य पद्धतीनं लंघन देणं ही गोष्ट खूप गरजेची राहते. आणि गृह्यास्तु मृदू लंघयेत असं म्हटलंय. गृहण जर द्यायचं आहे म्हणजे एखाद्या पेशंटचं वजन आपल्याला वाढवायचं आहे किंवा इतर वात शमन करायचं आहे, तर हे करत असताना सुद्धा गृहण करायचं असेल ना, तर मृदू लंघन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. हे एक वेगळं चिकित्सा सूत्र आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो न गृहयेत लंघनीय, लंघनीय ज्यांना लंघन देणं योग्य आहे अशांचं गृहण कधीच करू नये, परंतु ज्यांना गृहण द्यायचं आहे, जे गृह्य आहेत त्या लोकांचं मात्र मृदू लंघन केलं तर चालू शकतं. हे महत्वाचं आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. न गृहयेत लंघनीय गृह्यास्तु मृदू लंघयेत. ओके, त्याच्यानंतर युक्त्यावचार देश कालादी बलदस्तानुपाचरेत. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? युक्त्या वा देश कालादी किंवा युक्तीनं, मग ह्यांना आपल्याला जर का मृदू लंघन द्यायचं आहे तर मग काय द्यायचं? तर देश कालादी बलतः, देश बल कसं आहे, काल बल कसं आहे किंवा रुग्ण बल कसं आहे ह्यानुसार अनुपाचरित म्हणजे त्यानुसार त्याची त्याची चिकित्सा करावी. आणि मग हे करत असताना किती लंघन द्यायचंय, किती प्रमाणामध्ये द्यायचंय किंवा कोणत्या काळामध्ये लंघन द्यायचंय, म्हणजे आपण ह्याच्या जसं औषध दवाखान्यामध्ये वापरत असतो ना, की सकाळी आपल्याला रसायन औषध द्यायचंय, त्याच्यानंतर दुपारी आणि रात्री एखादं व्याधी प्रत्यनिक असं औषध द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही वेळचं जेवण झाल्यानंतर म्हणजे व्यान आणि उदानाच्या काळामध्ये एखादं गृहण औषध असं. तर ह्या पद्धतीनं औषध आपण युक्तीने वापरू शकतो, या दृष्टीने ते सांगितलेलं आहे. गृहीते स्यात् बलं पुष्टी तत्साध्या मय संशय. गृहीते स्यात्, गृहणाने, गृहीते सप्तमी सांगितलेले. सो गृहण झाल्यानंतर काय येतं तर स्यात् बलम, बल वाढतं, पुष्टीही, बलम पुष्टीही गृहीते स्यात् म्हणजे बल आणि पुष्टी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या गृहण दिल्याने वाढतात. आणि मग तत्साध्यामय संशयाः, तत्साध्य आमय संशयः, तत्साध्य म्हणजे गृहण साध्य जे जे रोग आहेत त्यांचा क्षय होतो गृहण केल्यामुळे. सो गृहण साध्य लोक कुठले आहेत तर ते आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलेलं होतं की गृहण कुणाला द्यायचं तर गृहेयत व्याधी भैषज्य मध्य स्त्री शोक कर्षिता भारा धोर क्षण वृक्ष दुर्बल वातनान शतक्षीण आहे, गर्भिणी आहे, सुपीक आहे, तर ह्या सगळ्यांचं गृहण करत असताना काय करायचं आपल्याला?
आणि तत्साध्य म्हणजे गृहणाची साध्य जे जे व्याधी आहेत ते व्याधी कमी झालेले दिसतात, हे महत्वाचं. यानंतर विमलेंद्रियतया सर्व मलानाम राघवम रुचिः शुश्रुत सहोदय शुद्ध कंठ शुद्ध हृदयोद्गार कंठता व्याधी मार्दव उत्साह संद्रा नाशश्च लंगिते. लंगिते सती सप्तमी लंघन झाले असता अशा अर्थाने. लंघन झाल्यानंतर काय काय होतं तर विमलेंद्रियतया सर्व विमलेंद्रियता विमल इंद्रियता इंद्रिय आहेत ना ती विमल होतात म्हणजे डोळे जड होणं, जीभ जड होणं, बोलता नीट येत नाहीये, ऐकावंसं वाटत नाहीये, हे इंद्रियांचं लाघव नाहीये, विमलत्व नाहीये. मग इंद्रियांच्या ठिकाणी काय आहे मालिन्य आहे आणि मग त्या ऐवजी डोळ्यांना हुशारी वाटते, उत्साह वाटतोय, कानाने ऐकावंसं वाटतंय, जिभेला जडपणा नाहीये, असं सगळं जे आहे ना ते म्हणजे विमल इंद्रियता. आणि म्हणून लंघन झालेल्याची जी जी लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षण की इंद्रिय विमल होतात. विमलेंद्रियतया सर्गो मलानाम मलानाम सर्ग हा सर्ग म्हणजे बाहेर पडणं म्हणजे मल शरीरातनं निघून जातात, विसर्जन व्हायला लागतं आणि म्हणून उत्साह वाढायला लागतो. म्हणजे लंघन होत असताना काय होतंय तर शरीरातले दोष आहेत ते बाहेर पडतायत, मल आहेत ते बाहेर पडतायत आणि म्हणून उत्साह वाढायला लागतो. त्याच्यानंतर लाघवम आणि रुचीही शरीर हलकं वाटतं. पेशंटला औषधं चालू केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बऱ्याच वेळेला तुम्ही प्रत्येकानेच अनुभव घेतलेला असेल की हा औषधं चालू केल्यापासून आता उत्साह वाटतो बरं का डॉक्टरने, अंग हलकं वाटतंय. तर हे जे दोन आहेत ना ते पाचन उत्तम व्यवस्थित चाललेलं आहे ह्याचे इंडिकेशन्स असतात आणि म्हणून प्रत्येक पेशंटला आल्यानंतर आपण विचारावं की पहिल्या मागच्या पेक्षा आता उत्साह वाटतोय की नाही तुम्हाला. मग पेशंट म्हणतो हो हो उत्साह वाटतो. मग त्याच्यावरून समजून घ्यावं की पाचन त्या पेशंटला उपयुक्त ठरतंय. आणि मग विमलेंद्रियतया सर्गो मलानाम सर्गो मलानाम लाघवम आणि रुचिही तोंडाची चव चांगली होते. आता ह्या बाबतीमध्ये अजून एक सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं बरं का की पेशंट जो असतो ना तर पेशंट असं सांगतात की नाही बाकी काही खाल्लंय त्याची चव लागत नाही, चांगलं काही वाटत नाही वगैरे. मग आपण आम काढा दंत धावण्यासाठी देतो. तर पहिले आठवडाभर दात घासल्यानंतर पहिले 2-3 दिवस तर काय काही चवच लागत नाही आम काढायची असंही म्हणतात. आणि चौथ्या, 5व्या, 6व्या दिवशी मात्र पेशंट म्हणतात डॉक्टर ते औषध हळूहळू कसलं कडू झालं हो, एकदमच कडू लागायला लागलं दात घासताना. काय म्हणजे औषधात ते बदललं का नंतर कडू झालं म्हणजे तर औषध बदललेलं नसतं पण ती चव बदललेली असते कारण की इंद्रिय जी आहेत ती विमल झालीत म्हणून. आणि म्हणून रुची ही गोष्ट जाणवायला लागते, चव जाणवणं हा भाग व्हायला लागतो. बऱ्याच वेळेला तिखट खारट आंबट आपल्याला खूप सारं का खावंसं वाटतं तर जिभेची जी घेण्याची कपॅसिटी आहे ना तीच नसते. टेस्ट बड्स असतात ते बोथट झाले असतात, छाक नसतात आणि म्हणूनच काही खाल्लं तरी हा ठीक आहे अशा पद्धतीचं वाटतं. तर ते उत्साह म्हणजे अंगामध्ये जर का अग्नी चांगला असेल, लंघन झालेलं असेल तर रुची म्हणजे भूक लागलेली असताना जेवण खाल्ल्यानंतरची जी तृप्ती आणि वेगवेगळ्या चवी ज्या व्यवस्थित जाणवल्या जातात ना ते महत्वाचं राहतं आणि म्हणूनच विमलेंद्रियतया सर्व मलानाम राघवम रुची आणि क्षुत्रुट सहोदय हा क्षुत्रुट सह उदय हा क्षुधा आणि तृषा यांचा सह उदय. जे क्षुधा आणि तृष्णा हे दोन्ही एकदमच लागतात म्हणजे तहानही लागायला लागते आणि भूक चांगली लागायला लागते. विशेष करून कॅन्सरचे जे पेशंट असतात ना तर त्यांच्यामध्ये आपण बघतो की पेशंट असं सांगतो की वर्ष झालं किंवा 6 महिने झाले मला अशी भुकेची जाणीव अशी झालीच नाही. मी आपलं शेड्यूल ठरवलेलं आहे, त्यांनी डॉक्टरांनी काय डाएट चार्ट दिला तसं तसं खात जातो. पण भूक लागणं आणि त्या भूक लागल्याचा जो आनंद असतो ना तोही एक वेगळा असतो. तो विशेष करून आपल्याला लंघन केल्यानंतर ह्या कॅन्सरच्या पेशंट्स मध्ये बघायला मिळतो. पेशंट जेव्हा सांगतो ना खूप छान भूक लागते आणि खूपच बरं वाटायला लागलं तर मनाचा आनंद सुद्धा तिथे इन्व्हॉल्व्ह होत असतो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. सो लंघन ही गोष्ट ज्वरामध्ये जशी महत्वाची सांगितली आहे ना तर ज्वर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे जे कॅन्सर्स आहेत त्यांचे निदान सुद्धा आपण वेगवेगळ्या ज्वरांमधनं करू शकत असतो आणि म्हणूनच ह्या ज्वराच्या दृष्टीने सुद्धा आणि कॅन्सरच्या दृष्टीने सुद्धा लंघनाला खूप महत्व राहतं. चक्षुत्रुट सहोदय हा सहोदय हा दोन्ही एकदम लागायला लागतात आणि शुद्ध हृदयोद्गार कंठता शुद्ध हृदय म्हणजे छातीत जड न वाटणं, हलकं वाटणं, शुद्ध हृदय असं म्हटलंय की मन सुद्धा हलकं होणं, मनामध्ये सुद्धा निगेटिव्ह विचार न येणं हा सुद्धा भाग जो आहे ना तो लंघनेने होतो. बऱ्याच वेळेला जर का अजीर्ण असेल, खूप काही वेगवेगळं खाण्यामध्ये आलेलं असेल आणि अजीर्णाचे वेगवेगळे प्रकार असतील तर मन सुद्धा ना निगेटिव्ह होत असतं. म्हणून विशेष करून आपण बघतो की IBS चे जे पेशंट असतात ते नेहमीच पोटाचा विचार करत असतात, निगेटिव्ह असतात बऱ्याच वेळेला आणि
तोच विचार त्यांना पुन्हा पुन्हा येत असतो. त्याच्यातनं ते बाहेर नाही पडू शकत. मग लग्न झाल्यानंतर त्यांना उत्साही वाटायला लागतं आणि मग पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तर मनाच्या पोषणाची जबाबदारी जी अन्नावर आहे ना, म्हणून अन्नमयोऽयं पुरुषः असं म्हटलेलं आहे किंवा मनः अन्नमयः असं म्हणलंय. तर मनाचं पोषण जे आहे ना, ते आपल्या अन्नरसावरती होत असतं. अन्नरस जर का सामता असेल, तर मनाचं पोषण चांगलं होणार नाही, मन निगेटिव्ह व्हायला लागतं. अन्नरस जर चांगला बनला असेल, लघु असेल, तर मन जे आहे ते पॉझिटिव्ह व्हायला लागतं. सो ह्या दृष्टीने हृदय शुद्धी याचा विचार करायला पाहिजे आणि उद्गार कंठता, उद्गार शुद्धी हे सुद्धा महत्वाचं आहे. ढेकर येतात पण ते करपट जळजळीत वगैरे येतात. असं असतं की अजीर्णाशी रिलेटेड धरलं जातात. आणि ढेकर येते स्वच्छ, मोकळा ढेकर येतो. असं ज्या वेळेला होतं ना, तर त्या वेळेला लंघन झालेलं आहे हे त्याचं द्योतक असतं आणि म्हणून उद्गार शुद्धी हे महत्वाचं. आणि शुद्ध कंठता. शुद्ध कंठता म्हणजे काय? तर घशामध्ये काही नाहीये, एकदम मोकळेपणा आहे आणि व्यवस्थित बोलता येतंय. अदरवाईज हे सतत जर का करायला लागत असेल ना, कंठ उपलेप असेल, तर ते सामतेचं लक्षण आहे. आणि मग तिथे लंघनाची गरज आहे आणि मग लंघन झाल्यानंतर कंठाच्या ठिकाणी आता गुरगुरत नाहीये किंवा उपलेप नाहीये, ही जी गोष्ट होते ती म्हणजे कंठ शुद्धता. आणि म्हणूनच हे लंघनाचा जो परिणाम आपल्याला बघायचा आहे, तर त्यामध्ये शुद्धता कंठाची ही सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यानंतर व्याधी मार्दव उत्साह चंद्रानाशश्च लंघिते. लंघन झाल्यानंतर काय काय होतं तर व्याधी मार्दव, व्याधी जो आहे तो मृदू होतो, लगेच जाईल असं म्हटलेलं नाही बरं का, परंतु मृदूता येते व्याधीला. त्याचं उग्र स्वरूप आहे ते कमी होऊन जातं आणि व्याधी सहन करण्याची ताकद शरीराची वाढत असते आणि व्याधीचं बल आहे ते हळूहळू कमी होत जातं, म्हणून उग्रता कमी होते. म्हणून व्याधी मार्दव, मृदू होतो व्याधी. आणि उत्साह, शरीराचा उत्साह वाढतो, मनाचा उत्साह वाढतो. तंद्रा नाशश्च लंघिते, तंद्रेचा नाश होतो. तंद्रा आणि निद्रा या दोघांमधला फरक काय आहे? तर आयुर्वेदिक शब्दकोशामध्ये तुम्हाला मिळेल होमवर्क साठी तुम्हाला. तर तंद्रा जे आहे ना, म्हणजे झापड येणं किंवा ड्राउझी होणं ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये होतं, त्याचा नाश होतो. म्हणजे तंद्रा निघूनच जाते. काय केल्यानंतर? तर लंघन केल्यानंतर. आणि म्हणून लंघन महत्वाचं. लंघन कधी कधी करायचं, काय करायचं, तर हेही आपण पुढे आता बघणार आहोत. तर गृहीते साद्बलं पुष्टित तत्साध्यामय संशयः विमलेंद्रियता सर्गो मला नाम राघवं रुचिः शुत्रं सहोदय शुद्ध हृदयोद्गार कंठताः व्याधी मार्दवमुत्साह तंद्रा नाशश्च लंघिते. लंघिते सती सप्तमी नाम लंघन झाल्यानंतर काय काय होतं तर इथे पासून विमलेंद्रियता सर्ग. त्याच्यानंतर अनपेक्षित मात्रादी सेविते कुरुतस्तुते अतिस्थौल्यातिकाशादीन वक्षन्ते ते च संशताः. अनपेक्षित मात्रादी सेविते कुरुतः तू ते. अनपेक्षित मात्रा म्हणजे अयोग्य मात्रा. असं अयोग्य मात्रेमध्ये लंघन केलं किंवा अयोग्य मात्रेमध्ये भ्रूमण केलं तर काय होणार आहे? तर मग त्या ठिकाणी अनपेक्षित मात्रादी सेविते कुरुत स्तुते अतिस्थौल्य अतिकारशादीन. अनपेक्षित मात्रा मध्ये जास्त सेवन केलं गोष्टी, तर अतिस्थौल्य हा व्याधी होईल. म्हणजे गृहण चुकीच्या मात्रेमध्ये घेतला, नुसतं सांगितलंय गृहण व्हायला पाहिजे, एवढं एवढं खायला पाहिजे, तर भुकेचा विचार नाही, युक्तीचा विचार नाही, कालाचा विचार नाही, असं करून जर का घेत गेलं तर मग तिथे अतिस्थौल्य हे लक्षण दिसेल. आणि लंघन करायचंय म्हणत असताना पेशंट सुद्धा बऱ्याच वेळेला आपण बघतो की स्वतःहून एक 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 पदार्थ अगदी कमी करत जातात, विशेष करून पोटाचे जे पेशंट असतात आणि अगदीच फक्त मुगाची खिचडी ह्याच्यावरच येऊन थांबतात की बाकीचं काही खायचं नाही. पण त्यामुळं काय होतं, हे चुकीच्या पद्धतीने लंघन झाल्यामुळं अतिकार्श हे लक्षण दिसायला लागतं आणि म्हणून अतिस्थौल्य आणि अतिकृश ह्या दोन पद्धतीचे पेशंट आपल्याला बघायला लागतात. आणि मग वक्षन्ते तेज संशदाः, आता त्यांचा विचार आपण इथे औषधांच्या मार्फत करणार आहोत. म्हणजे औषधं कोणकोणती द्यायची, काय द्यायची. मग आता यामध्ये रूपम तैरेव च ज्ञेयम अतिगृहीत लंघिते. रूपम, रूप नाम लक्षणम. आता लक्षण म्हणत असताना आपण कोणकोणती लक्षणं आहेत, म्हणजे आता आपण पूर्वरूप, रूप, त्याच्यानंतर उपद्रव ह्या पद्धतीने विचार करतो. मग ही रूप कशाची? तैही एव, तैही म्हणजे तैही लंघनैहि बृहणैहि एव. लंघनाची रूप म्हणजे लंघनाची लक्षणं, अतिलंघनाची आणि अतिबृहणाची लक्षणं काय आहेत, म्हणजेच अतिस्थौल्याची लक्षणं आणि अतिपार्शाची लक्षणं काय आहेत.
तर रूपम तैरेव ज्ञेयम अति गृहीत अति लंघिते. तर आता ह्याची लक्षणं जाणून घेऊया असं म्हटलेलं आहे. अतिस्थौल्यापचिमेह ज्वरोदर भगंधरा कास संन्यास कृच्छ्राम कुष्ठादीनति दारुणा. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे तर अतिस्थौल्यामुळे काय काय होतं तर अतिस्थौल्या अपची मेह ज्वरोदर भगंधरा. अतिस्थौल्यामुळे काय काय व्याधी होतात तर अपची म्हणजे न पचणाऱ्या गाठी तयार होतात म्हणजे ज्या पक्व होत नाहीत अशा. देह म्हणजे प्रमेह होणारे. अतिस्थौल्यामुळे ज्वर पण होऊ शकतो. अतिस्थौल्यामुळे भगंदर उदर हे सुद्धा व्याधी होऊ शकतात. मग उदराचा संबंध जो येतो तर त्याच्यामध्ये अजीर्ण किंवा मलसंचयात असं म्हटलंय. तर मलसंचय जास्त प्रमाणामध्ये झाल्यानंतर जर का अतिस्थौल्य अतिगृहण झालं असेल तर तिथे उदरासारख्या व्याधी भगंदरासारख्या व्याधी ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि काय काय होतं तर कास संन्यास कृच्छ्राम कुष्ठादीनति दारुणा. कास खोकला हे सुद्धा त्यामध्ये दिसणार आहे. आता गृहण आणि खोकला कसा असं विचारायला किंवा असा मनामध्ये यायला पाहिजे. तर वाताची गती विकृत होते, स्रोतस बंद होतात आणि मार्गावरोधजन्य अशा पद्धतीचा वातप्रकोप होऊन कास. त्यानंतर संन्यास जे ज्याला आपण कोमा म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये. तर संपूर्ण स्रोतस आणि संपूर्ण इंद्रिय जी आहेत तर ते काम न करेनाशी होणं ह्याला संन्यास. कृच्छ्र आम कुष्ठ अति दारुण. आम शरीरामध्ये सामता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार. कृच्छ्र म्हणजे मूत्रकृच्छ्र. तर मूत्रकृच्छ्र म्हणजे युरिनेशनला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं किंवा त्याच्यामध्ये वाताचे पित्तज मूत्रकृच्छ्र सांगितले त्या पद्धतीची लक्षणे येणं ह्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर आमदोष शरीरामध्ये वाढतो. कुष्ठ शरीरामध्ये वाढतं. वेगवेगळे त्वचारोग आणि अतिदारुणा व्याधी इतर अतिशय मोठे असे सुद्धा व्याधी होतात जर योग्य पद्धतीनं अतिस्थौल्यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या का घडतात सगळ्या तर त्यामध्ये युक्तीने किंवा अयोग्य पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये ग्रहण केलं गेलं तर या गोष्टी होतात. आणि म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या पेशंट जे येत असतात आता जिम वगैरे करत असतात आणि त्याच्यामध्ये बरंच डाएट सांगितलेलं असतात. तर त्याच्यामध्ये अतिगृहण हा सुद्धा भाग होत असतो. पण त्याच्याच बरोबरीने वर्कआउट असतं. पण काही वेळेला कसं होतं की वर्कआउट लोक कंटाळा करतात, कमी करतात आणि खाण्याच्या गोष्टी मसल तयार करायचं म्हणून चालू ठेवतात की मग आपल्याला आमाचे पेशंट, त्याच्यानंतर कासाचे पेशंट किंवा अपची मेह असे पेशंट हे दिसायला लागतात. आणि म्हणूनच अशा वेळेला आपण योग्य असं गृहण घेणं ह्याचा सल्ला नक्कीच पेशंट्सला द्यायला पाहिजे. ते स्थल्यापची मेह ज्वरोदर भगंधरा कास संन्यास कृच्छ्राम कुष्ठादीनति दारुणा. त्यानंतर तत्र मेदो निलश्लेष्म तत्र मेदो निलश्लेष्म नाशनम सर्व मिश्यते. मग या ठिकाणी काय करायला पाहिजे तर मेद अनिल श्लेष्म नाशनम. आता हे सगळं असं झालेलं आहे, अतिगृहण झालेलं आहे आणि त्याची आता चिकित्सा काय म्हणजे पेशंट आपल्याला आता ठीक आहे हे झालं सगळं पुढे काय ते तुम्ही सांगा. मग त्या ठिकाणी अतत्र मेदो अनिल श्लेष्म आणि वात नाशनम. मेदाचं नाशन, वाताचं नाशन आणि कफाचं नाशन हे करणं गरजेचं आहे. म्हणजे अतिस्थौल्याची चिकित्सा कशी आहे तर वाताचं शमन करणं. कारण वाताच्या गती जर का शमन नाही केली गेली तर विकृती वाताची उत्पन्न झाल्यामुळे अग्निसंदोषण पुन्हा पुन्हा होत राहतं. माणूस पुन्हा पुन्हा खात राहतो आणि मग गृहणच होत राहतं ना की तिथे कर्षण होतात. आणि म्हणून अतिस्थौल्याची चिकित्सा करत असताना काय करायला पाहिजे तर मेदाचं पाचन करणं, त्याच्यानंतर वाताचं शमन करणं आणि कफाचा नाश करणं ह्या गोष्टी गरजेच्या राहतात. तत्र मेदो अनिल श्लेष्म नाशनम सर्व मिश्यते. मग आता त्याची चिकित्सा काय आहे ते सगळी पुढे दिलेली आहे. तर तेवढं एक फक्त श्लोक वाचूयात आणि थांबूयात आपण. तत्र मेदो निल श्लेष्म नाशनम सर्व मिश्यते कुलत्थ जूर्ण शामाक यवमुद्गम दूदकम
मस्तदंडा हतारिष्ट चिंता शोधन जागरण मधुना त्रिफलाली हात गुडुचीम भयांगनम रसायनजनस्य महतः पंचमूलस्य गुगुलोः शिलाजतु प्रयोगश्च साग्निमन्थरसोहितः विडंगम नागरम क्षारम काललोहरजो मधु यवामलकचूर्णञ्च योगोति स्थौल्यदोषजित् व्योषकट्ववराशिगृ विडंगाति विशास्तिरा हिंगुसौवर्चला जाजी यवानी धान्यचित्रकाः निशे बृहत्योः पुषा पाठामूलञ्च केन्दुकात् आता विडंगम नागरम क्षारम काललोहरजो मधु यवामलकचूर्णञ्च योगोति स्थौल्य दोषजित अतिस्थौल्य दोषजित असा योग सांगितलेला आहे. या औषधांचं जे विवेचन आहे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आता काही शंका असतील तर त्या तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. आपला पुढचा पाठांतराचा अध्याय जो आहे तो चौथा आहे. वेगांना धारेत वात विन्मुत रक्ष उत्रक्षदान. तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपलं हे काय बरं पाठांतराची स्पर्धा असणार आहे. तर तो अध्याय आणि धातूंची स्रोतस हे सुद्धा करायचं आहे. ते पण विसरू नका. तुम्हाला लवकरच नोटीस पण येईल त्याची. शिशिर ऋतूमध्ये जे लंघन द्यायचंय ते व्यायाम आणि आतप स्वरूपामध्ये जास्त अपेक्षित आहे का? कारण हेमंत ऋतू मधली ऋतुचर्या शिशिर ऋतूमध्ये बरोबर आहे. आता कसं आहे ना की हेमंत ऋतूमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे तर थंडीपासून बचाव करण्यासाठी आतप सेवा करा हे करा आणि त्याच पद्धतीचं शिशिर मध्ये सांगितलं. शिशिरामध्ये टेम्परेचर आणखीन खाली गेलेलं असतं हेमंतापेक्षा आणि मग तिथे लंघन करणं जे सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये व्यायाम आतप आणि मारुत या 3 गोष्टी करायला हव्यात. अगदी बरोबर. पोस्ट कोविड पेशेंट्स में हेयर फॉल के लिए क्या विचार करना चाहिए मैडम? ओके. बहुत सारे पेशेंट्स रहते हैं कि जिसमें पोस्ट कोविड हेयर फॉल है ऐसे पेशेंट्स कंप्लेन करते हैं. सो कोविड म्हणत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्वराचा विचार तिथे करायलाच हवा आहे. सो ज्वराच्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ज्वर विशेष करून पित्त ज्वर जे सांगितलेत ना तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पोस्ट कोविड किंवा पोस्ट फीवर जास्त प्रमाणामध्ये केस पेशंटचे घडतात. आणि मग पित्तच्या ज्वराची जी औषधं सांगितलेली आहेत जे जे योग आलेले आहेत तर त्यांचा आपल्याला तिथे नक्की विचार करता येत असतो. त्याच्याच बरोबरीनं रक्तवर्धक किंवा रक्तावरती काम करणारी औषधं जसं की सुवर्ण मासिक आहे किंवा नवास लोह आहे ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये वापराव्यात. म्हणजे मग पोस्ट कोविड हेअरफॉल आहे तो बऱ्यापैकी कमी येतो. आता कुठलाही ज्वर म्हणत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की लॉंग टर्म ज्वर जे आहेत तर त्याच्याने तर हेअरफॉल होत असतो. टायफॉइड सारख्या व्याधीमध्ये विशेष करून केस खूप जास्त गळत असतात कारण की पेअर्स पॅचेस म्हणून जे आहेत ते टायफॉइड मध्ये आतड्यांमध्ये येत असतात आणि या अस्थिधराकाला असा पुरीशधराकाला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून विशेष करून अस्थिधरा बिघडून केस गळत असतात. आणि तसंच पोस्ट कोविडच्या पेशंट्स मध्ये सुद्धा आधमान हे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की जे मोठ्या आतड्याशी रिलेटेड आहे की जे पुरीशधरेकलेशी रिलेटेड आहे. आणि ही पुरीशधरा कला म्हणजेच अस्थिधरा कला आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम आपल्याला केसांवरती दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी चिकित्सा करत असताना अग्नीचं वर्धन करणारी रक्ताचं प्रसादन करणारी आणखीन एक महत्वाचं म्हणजे अस्थिचं पोषण करणारी ज्वरावरती जाणारी ह्या पद्धतीची औषधं चूज करावी लागतात. ओके. मला वाटतं क्वेश्चन सगळे झालेले आहेत. जास्त काही कुणाला प्रश्न पडत नाहीयेत. चांगली गोष्ट आहे. अतिभ्रूण से भगंदर कैसे होगा? चांगला प्रश्न आहे हा. तर बऱ्याच वेळेला ना आता भ्रूणाचा आणि भगंदराचा काय संबंध आहे असं वाटतं. तर भगंदर म्हणत असताना फिस्चुला ही गोष्ट आपण बघतो की जी भगंदर घडत असताना पहिल्यांदा भागंदरी पीडका तयार होते जी नॉन हिलिंग वुंड असते. पुन्हा पुन्हा ती भागंदरी पीडका ओपन अप होत असते आणि मग ती वर्ण भरते आणि आतमध्ये तो नासूर जो व्रण असतो व्रण ट्रॅक्ट असतो व्रणाचा तो तयार व्हायला लागतो. मग हे का घडतं? तर त्या ठिकाणी स्थौल्य जास्ती आहे, मेद विकृती आहे, क्लेद जास्ती आहे आणि ती म्हणून पुन्हा पुन्हा फुटते. पण हा क्लेद जो आहे ना तो पूर्णपणे बाहेर वाहून न जाता वरून स्किन फक्त भरून येते. मग आतल्या दिशेने त्या व्रणाचा प्रवास चालू होतो आणि त्यालाच भगंदर असं म्हणतात. आणि हे का होतं? तर जास्त प्रमाणामध्ये मेद असल्यामुळं मेदाच्या ठिकाणी क्लेद असतो
आणि मेद जास्त साठल्यामुळं तिथे टिश्यू हेल्थ आहे ना ती बिघडायला लागते आणि म्हणून त्याच्यात पगंदर उत्पन्न होतो. ओके, चांगला प्रश्न. ठीक आहे, थांबूया मग आज आपण आणि श्लोकांच्या पाठांतराला सुरुवात करा. वाग्भटाचं सूत्रस्थान 4था अध्याय आणि धातूंची स्रोतस त्याची कारण लक्षण आणि चिकित्सा. ओके, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले तेथ माझे जीवरे पायीकपणा आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांशील तोटे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता शला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लौकी भजिजो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लौकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.